नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शिकारी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मी खुशखबर घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओला तुम्ही कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत येऊनच राहील मित्रांनो। आणि या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आणि उपयुक्त असणार आहे मित्रांनो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 20 एप्रिल 2026 रोजी राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीमध्ये काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। एप्रिल महिन्याचा 2500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी लाभार्थ्यांना वितरण करण्याची घोषणा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल झालेली दिसून आलेली आहे मित्रांनो। तरी तुम्हाला जी रक्कम 2500 रुपये जी मिळणार आहे ती तुम्हाला आता लवकरात लवकर मिळणार मित्रांनो। चला तर मग थेट आपल्या मुद्द्याकडे वळूया। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याची रक्कम पोहोचली। यामध्ये विधवा महिला, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी आणि इतर काही गटांचा समावेश दिसून येतो। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, दिव्यांग लाभार्थ्यांच्या बाबतीत परिस्थिती थोडीशी वेगळी दिसते, कारण या गटातील अनेकांना अजूनही एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी सरकला नाही मित्रांनो। त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे आतापर्यंत आलेले दिसून येत नाही। त्यामुळे स्वाभाविकच अनेक जण सतत विचारत आहे आपल्याला पैसे नेमके कधी मिळणार। तर आता या प्रश्नाचं स्पष्टपणे उत्तर आपण समजून घेऊया। वित्त विभागाची मंजुरी नेमकी कधी मिळते, त्यानंतर निधी खात्यामध्ये जमा होण्यासाठी किती वेळ लागतो आणि प्रत्यक्षामध्ये तो तुमच्या खात्यामध्ये कधी ट्रान्सफर केला जातो डीबीटीच्या मार्फत। या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सविस्तर माहिती या ठिकाणी सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। म्हणूनच पुढची महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। एप्रिल महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500 रुपयांची मदत जी महिन्याला सरकारकडून दिल्या जाते मित्रांनो, ते अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचलेली नाही। विशेष म्हणजे आता त्यांच्या अनुदानाचा कारभार स्वतंत्र दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे सोपवण्यात आला आहे। या नवीन विभागाची जबाबदारी तुकाराम मुंढे जे काही वरिष्ठ IAS अधिकारी आहे मित्रांनो यांच्या नेतृत्वाखाली पार पडते आणि याच विभागामार्फत पुढे हप्ते दिले जातात। म्हणजे साध्या भाषेत सांगायचे झाले तर आधी ज्या पद्धतीने रक्कम वितरित होत होती आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला असून नवीन यंत्रणेकडून ही प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे। पण इथे एक वेगळी परिस्थिती सुद्धा दिसून येते। काही महिन्याकडे पाहिले तर विशेष ऑक्टोबरपासून दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे। तेव्हापासूनच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झाल्यासारखं चित्र दिसतं। अनेकांना वेळेवर पैसे न मिळणे, अपडेट स्पष्ट न मिळणे अशा गोष्टी समोर येत आहे। अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी दिव्यांग लाभार्थ्यांना आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे मित्रांनो। तरीही आता सगळ्यांच्या मनातला मुख्य प्रश्न हा गोंधळ नेमका का निर्माण झालेला आहे। तर या ठिकाणी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 20 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी बैठक पार पडली, या ठिकाणी दिव्यांग लाभाचा प्रश्न आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो। तर आता या योजनेकडे दिव्यांग लाभार्थ्यांना सुमारे 2500 रुपयांचा हप्ता दिला जातो, तर इतर लाभार्थ्यांना साधारणतः 1500 रुपये मिळतात। आधी काय होतं की या दोन्ही गटांना एकाच दिवशी पैसे जमा केले जायचे, त्यामुळे प्रक्रिया एकसारखी आणि स्पष्ट वाटायची। पण इथे एक मुद्दा लक्षात घ्या, दिव्यांगांना जास्त रक्कम मिळणं निश्चितच सकारात्मक गोष्ट आहे। मात्र अनेकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की वाढ सर्व लाभार्थ्यांना लागू व्हायला हवी होती का। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सध्या शासन निर्णय वेळेवर जाहीर होताना दिसत नाही। थेट पोर्टलवर तारीख दिसते आणि काही खात्यामध्ये पैसे जमा होतात, परिणामी काही लाभार्थ्यांना रक्कम मिळते तर काही जणांना या लाभापासून वंचित राहावं लागते मित्रांनो। आणि ते ज्यांना एका महिन्यामध्ये पैसे मिळाले नाहीत त्यांना पुढच्या महिन्यामध्ये ते
समायोजित होतात असं सुद्धा आपल्याला नेहमी दिसत नाही, त्यामुळे संभ्रम आणखी वाढतो. आता इथे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे पैसे काही लाभार्थ्यांना मिळत नाही ते नेमके कुठे जातात. कारण असं दिसतं की ज्यावेळेपासून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुमारे 2,500 रुपयांचा हप्ता सुरू झाला होता तेव्हापासून या योजनेमध्ये गोंधळ अधिक वाढलेला दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अशी मागणी सुद्धा जोर धरते की ही वाढ फक्त एका गटापुरती मर्यादित न ठेवता इतर लाभार्थ्यांना सुद्धा समान रक्कम मिळायला हवी, ही मागणी अनेकांना योग्य वाटते. पण सध्या आपल्याला लक्ष केंद्रित करतो तो म्हणजे एप्रिल महिन्याच्या हप्त्यावर. कारण इतर लाभार्थ्यांना या ठिकाणी खात्यामध्ये पैसे पोचवायला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 9 तारखेपासून एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी वितरण करण्यास सुरुवात झाली होती. पण काही लाभार्थी यापासून वंचित राहिलेल्या मित्रांनो, त्यानंतर वितरणाची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली. मात्र दिव्यांग लाभार्थ्यांना बाबतीत अजूनही तोच प्रश्न कायम, त्यांचा हप्ता अजून जमा झालेला दिसत नाही. त्यातच पोर्टल काही ठराविक कालावधीचं सक्रिय राहतं, त्यामुळे अनेकांना वेळेत माहिती सुद्धा मिळत नाही आणि संभ्रम अधिक वाढतो. यानंतर वितरणाची प्रक्रिया पुढे सरकली आणि इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः 1,500 रुपयांचा हप्ता जमा होऊ लागला. पण दिव्यांग बांधवांच्या बाबतीत चित्र वेगळं, कारण की त्यांचा जो हप्ता आहे तो अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून सरकलेला दिसत नाही मित्रांनो. तर या ठिकाणी त्यांना मिळणारी सुमारे 2,500 रुपयांची म्हणजेच 2.5 लाखाची रक्कम ही अजून पण खात्यामध्ये आलेली नाही. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आणि चिंता दोन्ही वाढताना दिसतात. आपल्याला पैसे मिळणार तरी का? यात आणखी काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहे मित्रांनो. उदाहरण द्यायचे झालं तर तात्पुरते प्रमाणपत्र असलेले दिव्यांग लाभार्थी, नोंदणीकृत लाभार्थी किंवा ज्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करताना अडचणी येत आहे, या सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की त्यांचा हप्ता अडकणार तर नाही. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्याने तयार झालेल्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत जो तुकाराम मुंडे साहेब हे बघत आहे यांनी निधीला मंजुरी मिळणं आवश्यक ठरतं. म्हणजेच पुढची प्रक्रिया सुरू होण्यासाठी ही मंजुरी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. आता सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे ते स्पष्ट करून घेऊया. दिव्यांग लाभार्थ्यांना हप्ता देण्यासाठी जो निधी आवश्यक असतो तो अजून वित्त विभागाकडून मंजूर झालेला नाही आणि याच कारणामुळे एप्रिल महिन्याचे पैसे अजूनही खात्यामध्ये जमा झालेले दिसत नाही. सरकारी प्रक्रियेमध्ये एक ठरलेला क्रम असतो. आधी निधीला मंजुरी मिळते, त्यानंतर पुढची वितरणाची प्रक्रिया सुरू होते. म्हणूनच मंजुरीशिवाय थेट पैसे खात्यामध्ये येणं शक्य नसतं. सध्या जी परिस्थिती आहे ती समोर येते, त्यानुसार दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी निधीला मंजुरी अजून प्रलंबित आहे. त्यामुळे वितरण थांबलेले दिसते. आता पुढे काय होणार तर ज्या क्षणी वित्त विभागाकडून या निधीला हिरवा कंदील मिळेल त्यानंतर प्रक्रिया गतिशील होईल मित्रांनो. या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हाच जो निर्णय होता की वित्त विभागाकडून जो दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे जो निधी पाठवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला होता मित्रांनो. अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच म्हणजे साधारणतः 1 आठवड्याच्या आत हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण इतर सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळालेले असताना दिव्यांग बांधवांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणं योग्य दिसत नाही. त्यामुळे लवकरच निर्णय होणे अपेक्षित. तुम्ही थोडा संयम ठेवावा आणि व्हिडिओ जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.